ते झालेलं सुख वाचातीत आहे. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगू म्हणण्यामध्ये प्रश्न नाही, तर काय सांगू या शब्दामध्ये निरुत्तता आहे. काय सांगू सुख. ठीक आहे महाराज, तुम्हाला सुख झालं, पण या महापुरुषांची काही देण्याची पद्धती. महाराज म्हटले आपणा पारिखे नाही तेथे. या महात्म्यांच्या ठिकाणी आपपर भाव नसतो. ऐका जरा, ज्यांच्या ठिकाणी आपपर भाव नसतो त्यांना संत म्हणतात. दया करणे जे पुत्रासी ते दासानी दासी. जासी अपंगिताना जासी धरी जो आपपर भाव त्या महात्म्यांच्या ठिकाणी नसते. आपल्याला मिळालेला बोध, आपल्याला मिळालेला आनंद जगाला मिळावा या वृत्तीचं नाव संत आहे. आपल्याला जे मिळालं ते शेजाऱ्याला मिळू नये याचं नाव संसारिक वृत्ती आहे. पण वारकरी संप्रदाय हा सेवितो आणि वाटितो असा आहे. सेवितो हारच वाटितो आणि काढारे हो नकारा धमरी. हारे हो नकारा धमरी. सेवितो हारच वाटितो आणि काढारे हो नकारा धमरी. हारे हो नकारा धमरी. आपण ज्या परंपरेचे पाईक आहोत ती वारकरी संप्रदायाची परंपरा अतिशय दैदिप्यमान आणि तेजस्वी परंपरा आहे. आपण पारिके नाही तेथे. गोड इतिहास आहे. एके दिवशी भगवान शंकर प्रसन्न मुद्रेमध्ये असताना माता पार्वतीने प्रश्न केला. या संप्रदायामध्ये पहिले उपकार माता पार्वतीचे. जर माता पार्वतीने जर प्रश्न केलाच नसता तर भगवान शंकरांनी ज्ञान सांगितलं नसतं. आणि भगवान शंकरांनी जर ज्ञान सांगितलंच नसतं तर ज्ञानाची परंपरा निर्माणच झाली नसती. म्हणून रामायणामध्ये गोस्वामी तुळशीदासजी पार्वती मातेला धन्यवाद देतात. धन्य धन्य असल्यामुळे होऊ शकते. तुम्हा समान कोई नाही उपकारी. धन्य धन्य गिरी राज कुमारी. माता पार्वतीने प्रश्न केला. भगवान शंकर ज्ञान सांगू लागले. ज्ञान ऐकता ऐकता माता पार्वतीला झोप लागली. म्हणजे कथा कीर्तनामध्ये झोपी जाण्याची परंपरा तशी जुनीच आहे.
ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने ते ज्ञान मच्छरच्या पोटी ऐकले. ते मच्छिंद्रनाथ ज्यांना आपण ज्ञान सांगत आहोत ती श्रोते झोपी गेलेले. ओंकारा कुठून तरी येतोय. कोण ज्ञान चोरून ऐकत असावं म्हणून भगवान शंकराने त्रिशूळ मारून फेकला. तोच त्रिशूळ कानाचा छेद करून पलीकडे गेला. तेव्हापासून नाथ परंपरेमध्ये कान फाडण्याची परंपरा सुरू झाली. पुढची परंपरा आपल्याला माहिती आहे. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गैनी प्रसादे, ज्ञानदेवासार. ज्ञानाची परंपरा एक गुरु एक शिष्य असली परंपरा ज्ञानोबापर्यंत आली. ज्ञानोबांची परंपरा बाजूला ठेवली आणि तळागाळातील प्रत्येक माणसाला ज्ञान मिळावं याच्या करता तत्वज्ञानाची लोकशाही स्थापन करणारी पहिली क्रांतीवीर संत ज्ञानोबा आहे. अजून सांगतो, वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये तिघांचे उपकार फार मोठे. पहिले उपकार पार्वती मातेचे, दुसरे उपकार ज्ञानोबांचे. ऐका, ज्ञानोबांच्या नंतर बहुजन समाजामध्ये कीर्तनकार निर्माण व्हावेत, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून तिसरे अवतरित झालेले संत सद्गुरु जोग महाराजांचे उपकार आहेत. त्यांचं आज पुण्यस्मरण. नम्रतेने सांगेल, कदाचित जोग महाराज नावाचे संत जर महाराष्ट्राच्या मातीत जर अवतीर्ण झाले नसते तर आज बहुजन समाजामध्ये जे काही कीर्तनकार पाहायला मिळतात ते तुम्हाला पाहायला मिळणार नसते. हे जोग महाराजांचं कार्य आहे. आपणा पारिखे नाही तेथे आणखी एक बारकावा सांगतो याच्यात. महाराज इतर पंथामध्ये, इतर आखाड्यांमध्ये शिष्य हा मरेपर्यंत शिष्य राहतो आणि वारकरी संप्रदायामध्ये शिष्य हा गुरु असतानाच गुरु होतो. हे त्यांनी दिलेलं श्रेष्ठपण. आपणा पारिखे नाही तेथे असं थोर कार्य या महापुरुषांचं असल्यामुळे या जगामध्ये साधू नामदेव महाराज साधूंची थोरवी गातात. आपण बहुश्रुत श्रोते आहात. एक अत्यंत महत्वाचा चिंतनीय मुद्दा आपल्यापुढे मांडतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत शब्द आहे आणि अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये साधू शब्द आहे. साधू आणि संत दोघं एकच असतात का? काही फरक आहे? नीट ऐका. साधन सिद्ध ते साधू आणि साध्य सिद्ध ते संत. योग्य रस्त्याने निघाला त्याला साधक म्हणतात, चुकला त्याला जीव म्हणतात. योग्य रस्त्याने निघाला त्याला साधक म्हणतात. मुक्कामाचं अंतर थोडं राहिले त्याला साधू म्हणतात आणि मुक्कामाला पोहोचले त्यांना संत म्हणतात. याच्यातला आणखी एक बारकावा सांगतो. जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात ते साधू आणि देव ज्यांचं भजन करतो ते संत. जे रात्रंदिवस देवासाठी रडतात ते साधू आणि देव ज्यांच्या भेटी करता गहिवरतो ते संत. त्यांना संत. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात साधू थोर झाला. एक वेळा सांगितलं नाही, 3 वेळा सांगितले. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार आणि साधू थोर जाणार. खरं तर साहित्य शास्त्रामध्ये एक शब्द पुन्हा पुन्हा सांगणं काय आहे? दोष आहे. इथं दुरुक्ती नाही तर काय आहे? तिरुक्ती. पुन्हा पुन्हा का सांगतात? का अभंगाचं दुसरं चरण पूर्ण करण्याकरता सांगतात?
अहो या अडचण आपल्यासारख्यांच्या जीवनात असते. सांगू का, आपल्यासारख्यांना शब्द पाठ करावे लागतात. त्यांच्या पुढे शब्द हात जोडून तयार असतात. त्यांना माहित आहे संतांनी जर आपल्याला जवळ घेतलं तर शब्द शब्द राहत नाही, ते अभंग होतात. शब्दात आणि अभंगात काय फरक आहे? तो फरक असा आहे, गाण्यामध्ये शब्द असतात आणि संतांच्या मुखातून आलेली जी वाक्य असतात त्याच्यामध्ये ते अभंग होतात. शब्दाला मर्यादा असतात, गाण्याला मर्यादा आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून गाजवलेलं सिनेमाचं गाणं 6 महिन्याच्या पुढे ताजं राहत नाही. बरोबर आहे? कोट्यावधी रुपये खर्च करून गाजवलेलं सिनेमाचं गाणं 6 महिन्याच्या पुढे ताजं राहत नाही. आज 750 वर्ष झाले रूप हातरुचने अभंग तोच आहे. गाताना आणि ऐकताना कंटाळा येत नाही. का? ती शब्द आहेत आणि ही अभंग आहेत. शब्द त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहतात. फार गोड उभी आठवते. मागा चालती अक्षरे पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे. अक्षर त्यांच्या मागे उभे राहतात आणि सांगतात महाराज आमचा स्वीकार करा. ज्यांच्या जिभेवरती साक्षात सरस्वती मातेने बसावं ते नामदेव महाराज का सांगतात साधू थोर जाणं. तर 3 वेळा म्हणण्यातले अर्थ वेगळे वेगळे. पहिला अर्थ आहे साधू थोर जाणा, सामान्य माणसापेक्षा राजा थोर, राजापेक्षाही परमात्मा थोर, आणि परमात्म्याने ज्यांच्या पुढे वाकावं ते साधू थोर. एक दुसरा अर्थ असा आहे, का साधू थोर जाणा, तर सामान्य माणसापेक्षा या संतांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त केलेला जो असतो तो श्रेष्ठ असतो. की ज्यांच्या जीवनातला अनुभव असा आहे, विश्वदेव सत्यदेव गोरख कल्याण ऐसा जाचा आणि तिसरा शब्द आलाय साधू थोर जाणा. कलियुगी कलीच्या प्रदूषित कालामध्ये सुद्धा कोणापुढे वाकावं, मस्तक कोणाच्या चरणावरती ठेवावं, तर नामदेव महाराज उत्तर देतात, अशा भयानक कलीच्या प्रदूषित कालामध्ये जर कोण थोर असेल तर साधूच थोर आहे. कलियुगी शब्द आलेला आहे. कलियुग त्याला म्हणतात की ज्या युगामध्ये चांगली चांगली माणसं बदनाम होती. सत्य वागणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागेल. चांगली चांगली माणसं बदनाम होतील आणि लबाड लोकांचा उदो उदो होईल. याचं नाव कलियुग आहे. गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ असलेल्या वक्त्याला कोणी विचारणार नाही. बस पुढचं काहीच बोलत नाही. याचं नाव कलियुग. कळे दोष निधे राजन, कली पापाचीच मूर्ती. कलियुगामध्ये चांगली चांगली माणसं बदनाम होतील. एक महाभारताचा प्रसंग आठवला सांगतो. भजन करा विठ्ठल धर्मराज, भीमदादा, नकुल, सहदेव ही भावंड वनवासामध्ये प्रवासामध्ये असताना भीमदादा भूक लागली आणि सांगितलं धर्मराजांना, दादा कुठतरी जेवणाकरता बघितलं पाहिजे. धर्मराजाने बघितलं, झाडी दिसते, हिरवळ झाडी, पाणी असेल, निश्चित या ठिकाणी फळ असते. तिथपर्यंत धर्मराज गेले. मायावी बगीचा तयार झाला. द्राक्षाची बाग, संत्र्याची बाग, चिकूची बाग मायेने तयार केली होती. तिथपर्यंत गेले. बगीच्यात कोणी दिसत नाही.
घ्यावीत कसं, मालकाला न विचारता घेणं देखील पाप आहे. म्हणून बोटातून सोन्याची अंगठी काढली, झाडाजवळ ठेवली, खांद्यावर उपरणं होतं, त्या उपरणामध्ये फळं तोडली घेतली. 2 पाऊल टाकताच बरोबर कलीने दुसरं एक रूप धारण केलं. ती मात्र बगीच्याची मालकीने. त्या मालकीने हाक दिला, कोण आहेस? धर्मराजाने हात जोडले, सांगितलं मला धर्म म्हणतात. तू धर्म आहेस? कोणाला विचारून फळं घेतलीस? ते म्हणले, आई साहेब आम्ही प्रवासात आहोत, भूक लागली, लहाना भाऊ आहे माझा, त्याला फार भूक लागते. तसं घेतलं नाही, काहीतरी मोहबत्ता दिलाय, फळं तोडलीस तू, पहा बरं. आता ते सर्व मायावी असल्यामुळे पहा बरं म्हटल्यानंतर उपरण्यामध्ये जी फळं होती त्याचं रूपांतर लहान मुलांच्या मुंडक्यांमध्ये झालं. अरे तू फळं नाही तोडलीस, माझी लहान लहान लेकरं मारलीस. रक्त पुरू लागलं. कलीरूपी बाई लोकांना ओरडून सांगते, ज्याला तुम्ही धर्म म्हणताय त्या धर्माने माझी मुलं मारली. जे लोक स्तुती करत होती ती लोक म्हणू लागली, धर्मा तुला हे शोभतं का? दृष्टांत संपला. तिथून पुढे धर्मराज या भूतलावर अन्नाचा एकही घास घेत नाही. तिथून पुढे ते उत्तरेला अर्थात हिमालयाच्या दिशेकडे निघतात. दृष्टांत संपला. ज्या युगामध्ये चांगली चांगली माणसं बदनाम होती याचं नाव आहे कलियुग. अशा कलीच्याही कालामध्ये कोणापुढे मस्तक वाकवावं? नामदेव महाराज उत्तर देतात, फक्त साधू. साधू थोर जाना कलियुगी. आणि त्या साधूंचा थोरपणा सांगितला. इह लोकी तो ती सर्वा प्रवेश केला. नामदेव महाराज म्हणतात, या जगामध्ये इहलोकी तोची चकारात्मक सांगते. सर्वाभूती सम, सर्वांशी सारखे राहतात. शत्रू असला तरी जय हरी, मित्र असला तरी समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. कशाप्रमाणे सारखे राहतात? दृष्टांत सांगतो. परिसाचा आणि लोखंडाचा सहज स्पर्श झाला तरी सोनं, आणि परिसाचे तुकडे करायचे त्या वृत्तीने लोखंडाचा घाव घातला तरी सोनं. आगावरी फोडावया लागी, लोह मिळू का परिसाचे अंगी. का जे मिळते प्रसंगी सोनेची होईल. सारखीच राहतात. प्रेममूर्ती रजपुत्रमणी, प्रेममूर्ती मीराबाई, हा मूळ चरित्र. बालपणापासून प्रभू भजनाची आवड. लोक नाव ठेवतील यात नवलने घरातली माणसं विरोध करू लागले. लोग कहे मीरा बहिरे बाबरी, बाप कहे बुलाना सिरे. बग भूंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे. मीरा भजन करू नकोस, आपल्या खानदाने शोभत नाही. मीराबाई परमात्म्याच्या रंगामध्ये इकडचा विना बाजूला स्वर बदलतो. महलों में पली बन के जो चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. वो तो गली गली
ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे चुनरिया मीराबाई परमात्म्याच्या रंगामध्ये रंगतात. मीराबाई दिसायला सुंदर, प्रभू प्रेमाचं तेज चेहऱ्यावरती झळकू लागलं. हे भगवत भक्त हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला देवाची आठवण होत असेल, तो संसारिक दिसत असला तरी तो साधू समजा. तुमच्या आत काय चाललंय हे चेहरा सांगतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मीराबाईच्या चेहऱ्यावर प्रभू प्रेमाचं ते झळकू लागलं. मीराबाईंना एका मुलाने बघितलं आणि लग्न मनामध्ये ठरवलं की लग्न मीराशी करायचे. घरी जातो, सांगतो आई मला लग्न मीराशी करायचे. आई म्हटलं बाळा आता बोललास पुन्हा बोललो. 4 दिवस झाले. आई मनामध्ये विचार करते की मुलगा व्यवस्थित बोलत नाही, नीट जेवत नाही. आजीबाई मीराबाईंपर्यंत पोहोचते. सांगले बोलू म्हणजे राग मानणार नाही. म्हणजे नाही, माझा मुलगा तुमच्याशी लग्न करायचं म्हणतो. मीराबाई म्हटले जाऊन सांगा मीरा लग्न करण्याकरता तयारी, फक्त एक अट आहे. काय अट आहे? 7 दिवस भजन करायचं. 8व्या दिवशी मीराबाई वर्माला घेऊन तयार असेल. निरोप पोचला, मुलगा तयार झाला. संत रोहिदासांनी काल त्यांचं पुण्यस्मरण केलं. संत रोहिदास महाराज, संत रोहिदासांनी दिलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती मीराबाईंना ती समोर ठेवली. मीराबाईंनी मंत्र दिला आणि भजन सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. प्रत्येकाच्या अंतःकरणात 3 प्रकारचे दोष असतात. मन, विक्षेप आणि आवरण. मन म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे चंचलता, आवरण म्हणजे अज्ञान. नामस्मरणाच्या द्वारा 7 दिवसामध्ये 3 दोष निघून गेले. 7व्या दिवशी समाधी लागली. मीराबाई वर्माला घेऊन जातात. त्या मुलाला समाधी अवस्थेतून जागृत अवस्थेत आणतात. तो मुलगा समाधी अवस्थेतून ज्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये येतो त्यावेळेला मीराबाईंकडे पाहताच डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि मीराबाईंच्या पुढे साष्टांग दंडवत राहतो. मीराबाई तुम्ही माझे गुरु आहात. मीराबाई म्हटले बाबा 7 दिवस भजन केलं ते गुरु करण्याकरता नाही, मग मला पत्नी करण्याकरता. मीराबाई ज्या वेळेला मी लग्न करण्याकरता तयार होतो त्यावेळेला माझ्या हृदयात काम होता. आता कामाच्या ठिकाणी राम आला. लग्न कशासाठी करू? सज्जनो, शिष्यत्व स्वीकारलं. मीराबाईंना गुरु मानलं. उद्धार झाला. दृष्टांत सांगा कोणत्या भावने तुम्हाला? समत्व बुद्धी संतांच्या ठिकाणी. इहलोकी तोची सर्वाभूती. आणखी सोपा दृष्टांत सांगतो. या प्रकाशात कीर्तन केलं तरी प्रकाशच, बरोबर आहे. दुसरा काही कार्यक्रम केला तरी प्रकाशच, बरोबर आहे ना. पार्थातयाचे ठाई वैषम्याची वार्तना रिपुमित्रा तोही सरिसा पाडू पार्थातयाचे
अभंग तुकोबारांचे गायले, ज्ञानोबारांच्या ओव्या का गावले? का घरेचे उजळू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेण्याची का पांडवा दीपोदयेसा पार्था लावणी दयाने दोघा एकती जैसा. ज्ञानोबा म्हणतात, ज्या शेतकऱ्याने आंब्याचं झाड लावलं, पाणी दिलं, झाड मोठं झालं. तो वृक्ष ज्याने पाणी दिलं त्यालाही फळ देतो, सावली देतो, आणि जो कुऱ्हाड घेऊन त्याला फांद्या तोडतो त्यालाही सावली देतो आणि त्यालाही फळ देतो. पण हा दृष्टांत आहे, जो खांडावया घावखाली का लावणी दयाने केली, दोघा एकची सावली दे दयेसा. हे जरी दृष्टांत असले पण याचा सिद्धांत हाच आहे, पार्था दया. इक्षदंडू म्हणजे ऊस. ज्या शेतकऱ्याने ऊस लावला, खत दिली, त्याला तो ऊस गोड लागतो, आणि ज्याने चरख्यात घातला त्याला कडू लागतो. ना तरी इक्षदंडू पाळी तया गुरु, गाळी तया कडू, नवेची जे पार्थाच याचे ठाई. पार्थाच यह लोकी तोची सर्वाभूती स. आणि महात्मे हे संपूर्ण जे वर्णन करतोय, हे वर्णन स्वानंद सुखनाशी पूजनीय जोग महाराजांचं आहे. वा वा वा. हे वर्णन संत श्री गोदड महाराजांचं आहे, आणि हेच वर्णन संत रविदास महाराजांचं आहे. महात्मे आपल्यासारखे राहतात, ते आपल्यासारखे नसतात, हे लक्षात ठेवायचं. आपल्यासारखे दिसतात. कशाप्रमाणे? आणि दृष्टांत. खरं म्हणजे अर्भकाचे साठी ते आपल्या करतात. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली, पाठी तैसे संत जगी, क्रिया करुणी बालकाचे चाली, तुका म्हणेल नाव जनासाठी. आपल्यासारखे दिसतात, राहताना साधी राहतात, पण योग्यता फार मोठी असते. कशाप्रमाणे? आपली ममता नाही दिही असे राहतात. शरीराचा भ्रम नेली कदा. शरीराबद्दल ते आसक्ती ठेवत नाहीत. का ठेवत नाहीत? त्यांना माहिती आहे कितीही प्रेम केलं तर शेवटी याची राखच होते, दुसरं काय होत. शरीराचं काय होतं? काय होतं? देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ. जिंदगी एक किराया का घर है, उसे एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझ आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा.
सोचा था मैं दुनिया में बनाऊंगा मकान, लेकिन मेरा असली मकान तो कब्र था, ये मुझे मालूम न था। सुखी लिखा प्रभु ने बुलाया तुझको जाना पड़ेगा, वहां न चलेगा बहाना किसी का, सदा न रहेगा जमाना किसी। क्या बात है। नेहमी सांगत असतो सकाळी उठल्या उठल्या स्नान झालं की अवश्य मंदिरात जा, पण नाही मंदिरात जाता काय हरकत नाही, उठल्या उठल्या पहिले स्मशानाकडे चक्कर मारत जा। काका स्मशानातले विचार माणसाला विलासी बनवत नाही, वैराग्यवान बनवतात। वास्तवतेचं भान स्मशान करून देत, मरण प्रभू का स्मरण करा देता है, म्हणून मृत्यू देवो भव या विचारांनी ते महात्मे राहतात। म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा, पण हे महात्मे कशासाठी येतात या भूतलावर? केवळ परोपकारासाठी। फार मोठी यादी सांगितली, रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावर्ष सज्जना, शेवटी सज्जनांचा नंबर आहे। रवी सूर्य परोपकार, चंद्र 2, घन 3, वृक्ष 4, नदी गावर्ष गोमाता, सज्जन संत महात्मे परोपकार करतात। कशाप्रमाणे? ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, गोमाता जशी परोपकार करते, गोमाता कशी परोपकार करते याचं एक स्वतंत्र कीर्तन होऊ शकतं। गायचं दूध दूध नाही ते अमृत आहे। म्हशीचं असतं ते दूध आणि गायचं असतं ते अमृत। शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे, गोमूत्रामध्ये गंगाजीचं वास्तव्य आहे। गोमाता अमृत देते, वास्त्रापुरतं देते का वास्त्राच्या निमित्ताने देते? वास्त्राच्या निमित्ताने देते, वास्त्रापुरतं देत नाही, कारण घरातले सुद्धा वास्त्र पितात। गोमाता जशी परोपकार करते त्याप्रमाणे हे महात्मे या भूतलावर वर्तन करतात, आणि अशा महात्म्यांच्या संगतीत झालेलं सुख नामदेव महाराज म्हणतात काय सांगू। जिथं नामदेव महाराज म्हणतात काय सांगू, तिथं मी तरी आता काय सांगू। संत श्री गोदर महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या पूर्वकाळात त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी चिंतन सेवेचा योग आला। खरं म्हणजे माझं भाग्य समजतं। देव मामलेदार यशवंतराव महाराज, आमच्या सटाण्याचे उपासनी महाराज, मुल्लेरचे उद्धव महाराज, अंतापूरचे शंकर महाराज, ही सर्व अवलिया संतांची परंपरा आहे। इथे आल्यानंतर मला विशेष रीतीचं काही महात्म्य काकांकडून ऐकायला मिळालं। गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमच्या भागामध्ये
गोदड महाराजांनी ज्या ठिकाणी तप साधना केली अशा बागलाण परिसरामध्ये दोधेश्वर नावाचं तीर्थ आहे. त्या दोधेश्वरला भगवान शंकरांचं पुरातन देवस्थान आहे आणि उंच असा पहाड आहे. काकांनी सांगितले की महाराजांना विशेष करून पहाडामध्ये राहणं आवडत होतं. उंच पहाड आहे, त्या पहाडावरती एक मंदिर आहे. आमचे मोठे बंधू 25 वर्षापासून आमच्या गावापासून श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी, लोंढे साहेबांना माहिती की आम्ही सर्व 1-2 दिवसाचा प्रवास करून पायी तिथपर्यंत जातो आणि दरवर्षी पालखी तिथे नेल्या जाते. आणि ज्या वेळेला गोदड महाराजांचं दर्शन करून तिथे प्रदक्षिणा करून पालखी ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला माझ्या प्रवचनाने आणि 200-500 भाविकांना अन्नदानाने दिंडी सोहळ्याची सांगता होत असते. गोदड महाराज आम्ही फक्त आमच्या भागापुरते मर्यादित फक्त आम्हाला माहित होतं. आज भाग्याचा क्षण उदयाला आला की गोदड महाराजांची पावनभूमी पाहायला मिळाली. की आपण संत चरित्रामध्ये ऐकलं की माळ्या सावत्या सुखरूप लागे, की ज्यांना समाधी देण्याकरता परमात्मा येतात. सावता महाराजांचं चरित्र आपण वाचलंय. ज्यांच्या शेतामध्ये काम करण्याकरता परमात्मा येतात, सावता महाराजांचं चरित्र वाचलंय. पण इथे आल्यानंतरही कळालं की ज्यांच्या वारी करण्याकरता परमात्मा या ठिकाणी येतात. ज्यांच्या समाधी प्रसंगाला संजीवन समाधी आहे, परमात्मा हजर राहतात. असे थोर साक्षात्कारी संत, त्रिकाल दर्शन असलेले संत, त्रिकाल ज्ञान असलेले संत गोदड बाबा, गोदड महाराज या ठिकाणी दर्शनाचा योग प्राप्त झाला. खरं म्हणजे आज सकाळी निघेपर्यंत सुद्धा वाटत होतं कदाचित कार्यक्रम रद्द होतो की काय. एवढ्या आठवड्यामध्ये आमच्या परिसरात अनेक ठिकाणी कार्यक्रम बंद झाले. पण तुम्हाला धन्यवाद देतो म्हणण्यापेक्षा ही गोदड महाराजांची शक्ती आहे की तुम्ही इतक्या निर्भयपणे कीर्तन ऐकताय. आणि खरं म्हणजे इतक्या निर्भय मानाने मी सुद्धा आपल्या पुढे कीर्तन करतोय, ही त्यांनी दिलेली शक्ती आहे. आपलं सर्वांचं सदभाग्य समजूया. आज तो सेवेच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले बालाजी महाराज, आदरणीय महाराज मंडळी, याही बाजूला महाराज बसलेत. खरं म्हणजे भागवत महाराजांच्या द्वारा या ठिकाणी येण्याचा योग आला. कर्जत हे गाव ऐकून होतो, आज प्रत्यक्ष पाहण्याचा आणि या भूमीच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करू की आमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मजाईशी करी तुझे पाय चित्ती धरी. आमच्या जीवनामध्ये एक कृपा करा, देववशी चित्ती त्याची करा अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. अखंड नामस्मरणाची वृत्ती द्या. आमच्याकडून सतत नामस्मरण करून घ्या. आमच्या जीवनातला सात्विक भाव अधिक वाढावा अशी कृपा करा. त्यांना प्रार्थना करा आणि नामस्मरण करा. एक सांगेल, सध्याच्या वर्तमान काळामध्ये संतांचा आशीर्वाद आणि नामचिंतनाची शक्ती आपल्याला विशेष रूपाने वाचवू शकते. असा हा योग आहे. नामचिंतन करा. आणि ज्या दिवशी नामस्मरण होणार नाही तो दिवस आपल्या जीवनातला वाया गेला असं समजा. बस बीत गए दिन भजन बीत गए दिन भजन
एकदा उपस्थित गुणीजन, उपस्थित श्रोते सज्जन, मायबाप सर्वांना धन्यवाद करून माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम. हा